नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असं एक प्रोडक्ट तयार करणार आहोत आणि याची मार्केटमध्ये सध्या खूप डिमांड आहे। तर त्याच्यासाठी मी खणाचं कापड घेतलेलं आहे, त्याचा असा एक सर्कल कट करून घेतला आणि खाली नॉन वोवन ठेवलेला आहे आणि हा पीस याच्यावर ठेवून कडेने स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे मी इथे कडेने स्टिच करून घेतलंय। एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर हा प्रोडक्ट सध्या मार्केटमध्ये खूप चालतोय आणि असेच छोटे छोटे प्रोडक्ट्स घरच्या घरी तुम्ही तयार करून सेलसुद्धा करू शकता आणि त्याच्यातून तुमचा छोटासा बिझनेस घरातूनच चालू करू शकता। हे पाहू शकता आतल्या बाजूने अशा प्रकारे हे दिसतंय। त्याच्यानंतर एक अस्तरचं कापड घेतलंय, त्याच्यावर हा पीस उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्या कडेने पाव इंचाचं मार्जिन ठेवून राऊंड स्टिच करून घ्यायचं आहे। तर ह्या सर्कलचं माप आहे 6.5 इंच। पूर्ण राऊंड स्टिच झाल्यानंतर मध्ये थोडंसं ओपन ठेवायचं आहे, हे आपल्याला सरळ करण्यासाठी। तर इथे बघू शकता एवढा पार्ट मी इथे ओपन ठेवलाय, तिथून आपण ते सरळ करायचं आहे। तर हे एक्स्ट्राचं जे आहे ते कट केलं कापड आणि ह्याला आता छोटे छोटे कट देऊन घेतले साईडने। शिलाई कट नाही झाली पाहिजे, व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहेत। कट दिल्यानंतर हे आता सरळ करून घ्यायचं आहे। जे ओपन पार्ट ठेवला होता आपण तिथून हे सरळ करून घ्यायचे। प्रिया क्रिएशन या चॅनलवर बरेचसेच व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड। जर तुम्हाला शिलाई कामात इंटरेस्ट असेल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओ चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। आता हा सर्कल व्यवस्थित सेट करून घेतला आणि जे ओपन होतं ते आतमध्ये फोल्ड केलंय तेवढा भाग आणि तिथे स्टिच करून घेतलंय। तर असा हा एक सर्कल आपला तयार होतो। याच्यामध्ये तुम्ही मोठी साईज हवी असेल तर मोठी साईजमध्ये सुद्धा बनवू शकता। त्यानंतर मी इथे पैठणीची लेस घेतलेली आहे बॉर्डर। आता याला छोटे छोटे प्लीट्स घालून त्याची एक फ्रिल तयार करून घ्यायची। तर एकसारख्याच ही जी फ्रिल आहे ती तयार झाली पाहिजे। तर अशा एकसारख्या इथे प्लीट्स घालून घेतल्यात मी आणि त्याची फ्रिल तयार करून घेतली। तर जेवढी आपल्याला इथे लागणार आहे तेवढी मी इथे तयार करून घेतली। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं कट केलं। अशी फ्रिल माझी इथे तयार झालेली आहे। आता जो सर्कल तयार केला होता त्याच्या कडेने ही फ्रिल आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अगदी कडेने मी ही फ्रिल जोडून घेतलेली आहे आणि त्याच्यावर शिलाई करून घेतलेली आहे। हे असेच काही छोटे छोटे प्रोडक्ट्स आपण घरच्या घरी तयार करून सेल करू शकतो आणि त्याच्यातून अर्निंग करू शकतो। किंवा तुमच्याकडे जर काही वेस्ट फॅब्रिक पडलेलं असेल चांगल्या प्रकारचं तर तुम्ही त्याच्यातून सुद्धा छोट्या पर्स, कॉइन पाउच असे तयार करून ते सुद्धा तुम्ही सेल करू शकता। तर इथे आता जेवढी पाहिजे तेवढी मला लेस घेतलेली आहे आणि एक्स्ट्राची कट केली। तर इथे शेवटी व्यवस्थित फोल्ड करायचे आणि पॅक करून घ्यायचे। तर अशी ही लेस आपली इथे लावून झाली आणि जिथे आपण सुरुवातीची लेस जोडली होती आणि शेवटची लेस जोडली त्याच्यावर दोन्ही लेसला धरून एक शिलाई करून घ्यायची, म्हणजे ते निघणार नाही। तर अशा प्रकारे हा पीस आपला तयार होतो। त्याच्यानंतर आता त्याचा लुक चांगला यावा त्यासाठी आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। तर ह्या बॉर्डरला पहिल्यांदा मी लायटरने थोडंसं व्यवस्थित एकसारखे धागे त्याचे करून घेतले। लायटरने केल्यामुळे त्याचे धागे अजिबात निघत नाही। त्याच्यानंतर ही अशा प्रकारची लेस आहे, तर ती लेस मी ह्या सर्कलवर लावून घेणार आहे। तर बघू शकता खूप सुंदर असं हे प्रोडक्ट आपलं तयार झालेलं आहे। समई आसन मी म्हणून यूज केलेलं आहे। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा यूज करू शकता, सेंटर टेबलला, डेकोरेशनसाठी किंवा एखाद्या देवाची मूर्ती ठेवण्यासाठी, देवाच्या नैवेद्याची छोटी वाटी असेल किंवा प्लेट असेल ते ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता। आणि हे पूर्ण वॉशेबल आहे, आपण वॉश करू शकतो त्याला आणि गिफ्टिंगसाठी खूप चांगलं ऑप्शन आहे। तर तुम्ही हळदी कुंकू समारंभ किंवा छोटे मोठे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण रिटर्न गिफ्ट देतो, तर तुम्ही त्याच्यामध्ये हे रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता। तर फिनिशिंग बघू शकता कशी आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे प्रोडक्ट तयार झालेलं आहे। वेगवेगळ्या 5 रंगांमध्ये मी हे तयार केलेलं आहे। तर हे ऑर्डरचेच होते। तर असे छोटे छोटे प्रोडक्ट्स तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि सेल करू शकता। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा।
सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा आणि चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत तर ते सुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.